Audio Jungle. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण 7 व 8 फेब्रुवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत. मागील काही दिवस मला व्हिडिओ टाकणं पॉसिबल नव्हतं कारण मी आउट ऑफ टाऊन होतो. इथून पुढे रेग्युलर आपले व्हिडिओ रोज येतील. आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 15 असेल आणि शेवटी एक प्रश्न विचारलेला असेल, त्याचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओमधील सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि दिलेली माहिती पण. सर्व माहिती तुम्ही कलेक्ट करून ठेवा कारण त्या माहितीवर पण मल्टीलाईन स्वरूपाचे प्रश्न येत आहेत आत्ता. बघा प्रश्न क्रमांक पहिला. 66व्या वार्षिक ग्रॅमी 2024मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, शक्ती फ्युजन बँड. 66वा ग्रॅमी पुरस्कार जो आहे त्याबद्दलची अधिक माहिती बघा. 66वा ग्रॅमी पुरस्कार 2024 यामधील सुरुवातीचे 5 व्यक्ती बघा, त्यांच्या 5 व्यक्तींचा मिळून शक्ती फ्युजन बँड आहे आणि हे 5ही व्यक्ती महत्त्वाचे आहेत. व्यक्ती आणि त्यांचे क्षेत्र दोन्ही लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. 1 नंबरला आहेत झाकीर हुसेन, तबलावादक आहेत. 2 नंबरला आहेत शंकर महादेवन, गायन या क्षेत्राशी संबंधित आहेत ते. 3 नंबरला आहेत व्ही सेल्व गणेश, तालवादक आहेत ते. 4 नंबरला आहेत गणेश रामगोपालन, व्हायोलिन वादक आहेत. आणि 5 नंबरला आहेत जॉन मॅक्लोफॅलिन. नाव जरा अवघड आहे पण लक्षात ठेवा. शक्ती फ्युजन बँडच्या धिस मोमेंट या अल्बमसाठी त्यांना द बेस्ट ग्लोबल अल्बम पुरस्कार जाहीर झालेला आहे. तुम्हाला इथे अपेक्षित प्रश्न बघा काय आहेत ते. हे व्यक्ती देतील तुम्हाला आणि विचारतील की हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न अशा स्वरूपाचा असेल, 66व्या ग्रामी पुरस्कार नुकताच जाहीर झालेले झाकीर हुसेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत, असं कोणतंही नाव देतील आणि त्यांचं क्षेत्र विचारतील. किंवा तुम्हाला असं विचारतील की नुकताच 66वा ग्रामी पुरस्कारामध्ये द बेस्ट ग्लोबल अल्बमचा पुरस्कार कशाला जाहीर झालेला आहे. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. समोरची माहिती बघा आता. झाकीर हुसेन, बेला फ्लेक आणि एडगर मेयर यांना पाश्तो अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स या श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे आणि हे पण महत्त्वाचं आहे. एकूण 5 भारतीयांना हा पुरस्कार मिळालेला आहे. वर बघितलेले आपण 4 आणि राकेश चौरसिया. झाकीर हुसेन यांना 3 ग्रॅमी पुरस्कार मिळालेले आहेत, तर राकेश चौरसिया जे बासरी वादक आहेत त्यांना 2 ग्रॅमी पुरस्कार मिळालेले आहेत. असा एक प्रश्न येऊ शकतो, नुकताच जाहीर झालेल्या 66व्या ग्रॅमी पुरस्कारामध्ये किती भारतीयांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर याचा आन्सर 5 असेल. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2. हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, महाराष्ट्र. मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे ते बघा. या योजनेवर मल्टीलाईन स्वरूपाचा क्वेश्चन येऊ शकतो कारण सध्या ही योजना खूप चर्चेत आहे. मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्य आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळाने याला 5 फेब्रुवारी 2024ला मान्यता दिलेली आहे. यासाठी पात्र व्यक्ती कोण असतील तर राज्यातील सर्व जिल्ह्यातील लाभार्थी यासाठी पात्र असतील. यासाठी एक अट आहे, लाभार्थी 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक असावा आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2 लाखापेक्षा कमी असावं. या योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागात जिल्हाधिकारी व शहरी भागात आयुक्त करतील. हे आयुक्त महसूल आयुक्त असतील, पोलीस आयुक्त नाही. या योजनेचा लाभ बघा. या योजनेअंतर्गत एक रकमी 3000 रुपये मिळतील आणि या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने 480 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा काय आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला? तर महाराष्ट्र. मुख्यमंत्री वयोश्री योजनेला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने कधी मान्यता दिली? तर 5 फेब्रुवारी 2024ला. ही तारीख लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. सोबतच हे लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचं आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना वयोमर्यादा किती आहे? तर ते 65 वर्षावरील व्यक्ती असावे आणि 2 लाख रुपयापर्यंतची इन्कम मर्यादा त्यांना ठेवलेली आहे, ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अंमलबजावणी कोण करणार आहे? ग्रामीण भागात आणि शहरी भागात दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचा. आणि या योजनेअंतर्गत किती रुपये एक रकमी मिळणार आहे? तर 3000 रुपये. किंवा या सर्व योजनेवर तुम्हाला एकच मल्टीलाईन स्वरूपाचा क्वेश्चन येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3.
सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या जगातील 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहराचा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, पुणे शहर. टॉप 10 मध्ये पुणे हे एकमेव शहर आहे महाराष्ट्रातलं. यासंबंधीची अधिक माहिती बघा. हा अहवाल महत्त्वाचा आहे आणि सुरुवातीचे 10 शहर महत्त्वाचे आहेत आपल्याला. मागे एक प्रश्न आला होता ज्यामध्ये मुंबई ही 12व्या क्रमांकावर दिलेली होती आणि त्यांनी 11व्या क्रमांकाचं शहर कोणत्या देशातलं आहे असा प्रश्न विचारला होता आणि ते सर्वांचं उत्तर चुकलं होतं. त्याच्यामुळं आपल्या जे महाराष्ट्रातील शहरे किंवा भारतातले शहर आहेत याच्या मागचे आणि पुढचे शहरं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे शहर 1 नंबर आहे लंडन, जे की इंग्लंडमधील शहर आहे. 2 नंबर आहे डब्लिन आयर्लंड. 3 नंबर टोरंटो कॅनडा. 4 नंबर आहे मिलान इटली. 5 नंबर आहे लिमा पेरू. 6 नंबरला आहे बंगळुरू कर्नाटक. 7 नंबरला आहे पुणे महाराष्ट्र. 8 नंबरला आहे बुडापेस्ट रोमानिया, बुखारेस्ट आहे ते, बुडापेस्ट नाही. 9 नंबर आहे मनिला फिलिपिन्स आणि 10 नंबरला आहेत ब्रुसेल्स बेल्जियम. 44 नंबरला दिल्ली आणि 54व्या नंबरला मुंबईचा क्रमांक लागतो. आणि हा अहवाल कोणाचा आहे तर टॉमटॉम या आंतरराष्ट्रीय संस्थेचा. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा. सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारे जगातील एकमेव शहर किंवा 1 नंबरचं शहर कोणतं आहे तर लंडन. सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये भारतातील कोणत्या शहराचा अव्वल क्रमांक लागतो तर बंगळुरू. सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे तर पुणे. सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांमध्ये पुण्याच्या नंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो तर बुखारेस्ट. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा अहवाल कोणाचा आहे ते एक लक्षात ठेवा. असे 5 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. देशातील पहिले सी सर्व्हायव्हर केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, गोवा राज्य. यासंबंधीची अधिक माहिती बघा. देशातील पहिले सी सर्व्हायव्हल केंद्र ठिकाण आहे गोवा. गोवामधील दोनापावला येथील NIWS कॅम्पसमध्ये हे सर्व्हायव्हल केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. याचं नाव बघा काय आहे, ONGC सर्व्हायव्हल इकोसिस्टीम केंद्र किंवा इकोसिस्टीम सेंटर. या सेंटरचं उद्घाटन भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. दिनांक आहे 6 फेब्रुवारी 2024. याचा उद्देश आहे समुद्री वातावरण बिघडल्यास बचाव कसा करायचा आणि या अंतर्गत दरवर्षी 10 ते 15,000 व्यक्तींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तुम्हाला इथे अपेक्षित प्रश्न बघा. देशातील पहिले सी सर्व्हायव्हर केंद्र कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे तर गोवा. या केंद्राचं नाव काय आहे किंवा या सेंटरचं नाव काय आहे ते लक्षात ठेवायचं आहे. सर्वात महत्त्वाचं याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते केलं तर भारतीय पंतप्रधानांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येते सर्व्हायव्हर म्हणजे कुठं करायचं आहे तर समुद्र लगेच लक्षात येईल. आणि हा सोप्या कॅटेगरीतला प्रश्न असेल 4 नंबरचा. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, रत्नागिरी जिल्हा. यासंबंधीची अधिक माहिती बघा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा ठिकाण आहे रत्नागिरी. या पुतळ्याचे अनावरण रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. आणि या पुतळ्याची एकूण उंची आहे 56 फूट. पुतळ्याचा पाया आहे 35 फूट आणि त्यावर 21 फुटी पुतळा असेल. येथे तुम्हाला 3 प्रश्न अपेक्षित आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा कोणत्या जिल्ह्यात साकारण्यात आला? रत्नागिरी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते झाले? आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्यातील सर्वात उंच पुतळा किती फुटाचा असेल तर 56 फुटाचा. असे 3 प्रश्न येथे अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कुणाला ग्रॅव्हिट्स फाउंडेशनचा ऊर्जा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला? या प्रश्नाला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा कारण हा पुरस्कार महत्त्वाचा आहे. या पुरस्काराचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, मंदाकिनी आमटे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. ऊर्जा जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे ग्रॅव्हिट्स फाउंडेशनतर्फे आणि सामाजिक क्षेत्र
यासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. 2024च्या पुरस्काराने मंदाकिनी आमटे यांना गौरवण्यात आलेला आहे. ज्येष्ठ समाजसेविका आहेत त्या आणि हेमलकसा भामरागड जे आहे तेथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या प्रवर्तक आहेत त्या. येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे ग्रॅव्हिट्स फाउंडेशनचा ऊर्जा जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आणि ऊर्जा जीवन गौरव पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो, तर सामाजिक क्षेत्रासाठी. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. हा प्रश्न एकदम IMP आहे, कारण नुकताच या संबंधीचं विधेयक मंजूर करण्यात. सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध विधेयक 2024 लोकसभेत कधी मंजूर करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, 6 फेब्रुवारी 2024. या विधेयकासंबंधीची अधिक माहिती बघा. सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांचा प्रतिबंधक विधेयक 2024 लोकसभेत मंजूर झालेलं आहे 6 फेब्रुवारी 2024ला आणि हे लोकसभेत मांडले होते जितेंद्र सिंह यांनी. या विधेयकाचा उद्देश बघा, स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनियमिततेला कठोरपणे सामोरे जाण्यासाठी हे विधेयक आणलेलं आहे. या विधेयकामधील तरतुदी महत्त्वाच्या आहेत. या अंतर्गत कमाल 10 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपये दंडाची तरतूद केलेली आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा, सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध विधेयक 2024 लोकसभेत कधी मंजूर करण्यात आले, ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सार्वजनिक परीक्षा अयोग्य माध्यमांना प्रतिबंध विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले, या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि सर्वात महत्त्वाचं, या विधेयकाअंतर्गत कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत. शिक्षेची तरतूद आणि रक्कम दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, कारण त्यावर पण प्रश्न येऊ शकतो किंवा यावर एक मल्टीलाईन स्वरूपाचा क्वेश्चन येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका कोणता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, जुन्नर तालुका. सध्या हा जुन्नर तालुका चर्चेमध्ये आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका आहे जुन्नर, जे की पुणेमध्ये आहे. जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण येथे बिबट्या सफारीची निर्मिती करण्यात आलेली आहे, त्याच्यामुळे सध्या हा तालुका चर्चेत आहे. या प्रकल्पाचा उद्देश आहे पर्यटनाला प्रोत्साहन देणे. येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका कोणता किंवा तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, किंवा नुकताच महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यामध्ये बिबट्या सफारीची निर्मिती केलेली आहे, तर जुन्नर तालुका, आणि ते ठिकाण पण लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर कोणता पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, वनभूषण पुरस्कार. वनभूषण पुरस्काराबद्दलची अधिक माहिती बघा. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर हा वनभूषण पुरस्कार चालू केलेला आहे. या पुरस्काराचं स्वरूप आहे 20 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र. हा पुरस्कार वन आणि वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणार आहे. यावर तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर कोणता पुरस्कार जाहीर करण्यात आला किंवा सुरू करण्यात आला, तर वनभूषण पुरस्कार. वनभूषण पुरस्काराचे स्वरूप किती आहे, तर 20 लाख रुपये. आणि लगेच कळतं की हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी असेल, कारण नावातच आहे त्याच्यामुळे 2च प्रश्न येऊ शकतात. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्यात करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, महाराष्ट्र. या योजनेबद्दलची अधिक माहिती बघा. संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना, राज्य आहे महाराष्ट्र, आणि या योजनेचा उद्देश आहे तांड्यांमध्ये प्राथमिक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, आणि यासाठी 500 कोटी रुपयाची तरतूद पण करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 11. हा प्रश्न VIMP आहे, कारण येत्या परीक्षेमध्ये, खास करून मुख्य परीक्षेमध्ये जिथे संगणक हा विषय आहे तिथे यावर भरपूर प्रश्न येतील. परमशंख या महासंगणकाची निर्मिती खालीलपैकी कोणामार्फत करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, सीडॅक मार्फत. परमशंखबद्दलची अधिक माहिती बघा. परमशंख हा एक महासंगणक आहे. याची निर्मिती सीडॅक पुणे करणार आहे. सीडॅक काय आहे, तर प्रगत संगणक विकास केंद्र आहे. यांनीच परम 8000 हा भारतातील पहिला महासंगणक निर्माण केला होता. आणि परमशंख जो असेल
तो परम महासंघापेक्षा 10 पट वेगवान असेल आणि याच्या निर्मितीचं लक्ष ठेवलं आहे 2028. तुम्हाला येथे एकच प्रश्न अपेक्षित आहे, ते म्हणजे परमशंख महासंगणकाची निर्मिती कोण करणार आहे. किंवा तुम्हाला असा एक प्रश्न येऊ शकतो, परमशंख हे काय आहे, तर ते एक महासंगणक आहे. कारण PSI मुख्यला हा प्रश्न भरपूर वेळेस येऊन गेलेला आहे की भारतातील पहिला महासंगणक कोणता किंवा परम 8000 हा काय आहे. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12. 2026 फिफा विश्वचषक कोणत्या देशामध्ये आयोजित केला जाणार आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी वरील सर्व, म्हणजेच अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांमध्ये या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. यासंबंधीची अधिक माहिती बघा. फिफा विश्वचषक 2026 कॅनडा, मेक्सिको आणि अमेरिका 3 देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे संयुक्तपणे. सहभागी देश असणार आहेत 48 आणि सामने होणार आहेत 104. कालावधी आहे 11 जून ते 19 जुलै 2026. सुरुवात होणार आहे 11 जूनला ॲस्टेक स्टेडियम मेक्सिको आणि अंतिम सामना आहे 19 जुलैला न्यू जर्सी न्यूयॉर्कला. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 13. नुकताच निधन झालेले मनोहर शहाणे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए साहित्य क्षेत्र. त्यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. मनोहर शहाणे यांचं निधन झालेलं आहे 5 फेब्रुवारी 2024ला आणि ते 94 वर्षाचे होते. ज्येष्ठ साहित्यिक आहेत ते. अमृत या नियतकालिकामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या कादंबऱ्या बघा, धाकटे आकाश आणि पुत्र या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. आणि कथासंग्रहामध्ये शहाण्यांच्या गोष्टी, अनित्य, ब्रह्मडोह आणि उद्या या त्यांच्या महत्त्वाच्या कथासंग्रह आहेत. येथे तुम्हाला अपेक्षित प्रश्न बघा, मनोहर शहाणे यांचं निधन कधी झालं, ही तारीख आणि त्यांचं वय किती आहे, हा एक प्रश्न येऊ शकतो. सोबतच ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते, त्यांच्या कादंबऱ्या आणि कथासंग्रह यामध्ये अयोग्य जोडी ओळखा, अशा स्वरूपाचा एक प्रश्न येऊ शकतो. असे 3 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. खास करून कादंबऱ्या आणि कथासंग्रह तुम्ही लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14. नुकताच कुणाला सु. रा. देशपांडे स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले. हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी डॉक्टर रघुनाथ माशेलकर. हा पुरस्कार उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. येथे तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. सु. रा. देशपांडे स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला, तर रघुनाथ माशेलकर जे की ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत, आणि त्यांना हा पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. असे 2 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. समोरचा प्रश्न बघा, जो की आजच्या सिरीजमधील आपला शेवटचा प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक 15. नुकताच निधन झालेले हेगे निंगोम कोणत्या देशाचे अध्यक्ष होते, तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी नामिबिया. आणि त्यांचं निधन 4 फेब्रुवारी 2024ला झालेलं आहे आणि ते 82 वर्षाचे होते. तुम्हाला जो विचारला होता मागील व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, त्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा. तो प्रश्न होता 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते करण्यात आले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी सुमित्रा महाजन यांच्या हस्ते. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, हा प्रश्न इम्पॉर्टंट असेल कारण यावर्षी भारतरत्न पुरस्कार खूप व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला नंबर देतील ते आणि विचारतील की या नंबरचा भारतरत्न पुरस्कार कोणाला दिला. प्रश्न बघा, 50वा भारतरत्न पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर करण्यात आला. हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. प्रश्न चुकला तरी हरकत नाही, कारण एकदा चुकलेला प्रश्न परत कधीच चुकत नाही. भेटूयात पुढच्या वेळेस अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.